आज आपण मस्त आषाढ निमित्त इथे गुळाच्या कापण्या करणार आहोत। अतिशय सुंदर होतात चवीला, अजिबातही तुपकट होत नाहीत आणि त्याच पद्धतीने इथे मस्त अशा खुसखुशीत होतात। तर ह्या कापण्या, गुळाच्या कापण्या कशा करायच्या, पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। बघू शकाल काय सुंदर दिसतायत, तर पटकन सुरुवात करूयात। नमस्कार, मी पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। तर आता आषाढ महिना चालू होणार आहे। आषाढ महिन्यामध्ये घरोघरी वेगवेगळी तळणीचे पदार्थ होतच असतात। तर त्याच अनुषंगाने आज आपण आषाढ तळणार आहोत। या आधी सुद्धा तिखट पुऱ्यांची रेसिपी मी ऑलरेडी चॅनलवरती पोस्ट केलेली आहे। खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी त्याची लिंक देते, अवश्य जाऊन बघा। तर आज आपण करणार आहोत मस्त कडक न होणारे आणि खुसखुशीत अशी आज आपण करणार आहोत गुळाच्या कापण्या। अतिशय चवीला सुंदर होतात, कडक होत नाहीत, मस्त छान अशा खुसखुशीत होतात। तर गुळाच्या कापण्या किंवा कापण्या कशा करायच्या, पटकन रेसिपीला सुरुवात करूया। गुळाच्या खुसखुशीत कापण्या तयार करण्यासाठी इथे एका परातीमध्ये साधारण इथे मी 1 वाटी आणि वरती साधारण पाव वाटी गव्हाचं पीठ घेते। टोटल 1.25 वाटी, हाफ टेबलस्पून किंवा अर्धा टेबलस्पून इथे बेसन घालते। बेसनामुळे खुसखुशीतपणा येतो। चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सर्व व्यवस्थित एकजीव करायचं। आता गॅसवरती एक तडका कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे। तर यामध्येच 1 चमचा 1 टीस्पून आणि वरती अजून पाव चमचा साजूक तूप घालायचं आणि तूप छान कडकडीत गरम करून घ्यायचं। आता हे कडकडीत तुपाचं मोहन आपल्याला गव्हाच्या पिठावरती घालून घ्यायचंय। मस्त मिक्स करून घेऊयात। सुरुवातीला हात लावायला जायचं नाही, कारण तूप खूप गरम आहे। चमच्याच्या साहाय्याने आधी मिक्स करायचं आणि नंतर मग आता हाताच्या साहाय्याने हे पीठ, हे तूप व्यवस्थित पिठाला आपल्याला मस्त असं कोट करून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने छान असं चोळून घ्यायचं आहे। म्हणजे ह्याची जर मूठ केली तर इझिली मूठ तयार झाली पाहिजे आणि इझिली तुटली पाहिजे, म्हणजेच मोहन एकदम आपलं परफेक्ट पडलेलं आहे। असं केल्याने कापण्या छान अशा मस्त अशा खुसखुशीत होतात, अजिबातही कडक होत नाहीत। मस्त, तर बघू शकाल हे तूप छान मी पिठाला चोळून घेतलेलं आहे। मस्त। आता यामध्ये अर्धा चमचा सुंठ पूड घालते, त्यानंतर अर्धा चमचाच बडीशेपची पूड घालते। व्यवस्थित एकजीव करून घेऊयात। मस्त। आता आपल्याला गुळाचं पाणी करायचं आहे। तर गॅसवरती एका पातेल्यामध्ये ज्या वाटीने गव्हाचं पीठ मोजून घेतलं त्याच वाटीने अर्धी वाटी इथे बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे। तर हा आपण ह्या भांड्यामध्ये किंवा पातेल्यामध्ये घालूयात आणि त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे। तर हे पाणी गुळामध्ये आपण घालून घेऊयात। आपल्याला गुळाचा पाक करायचा नाही आहे, फक्त गूळ ह्याच्यामध्ये विरघळला पाहिजे इतपतच आपल्याला हे शिजवायचं आहे। तर बघू शकाल गूळ व्यवस्थित विरघळलेला आहे। आता अजिबातही गुळाचे कण नाही आहेत। आता हे गुळाचं पाणी थंड करून आपल्याला गव्हाच्या मिश्रणामध्ये घालायचं आहे आणि जेवढं पाणी व्यवस्थित पाणी घालून घ्यायचं आणि घट्ट असा ह्याचा गोळा मळून घ्यायचा आहे। अजिबातही सैलसर गोळा मळायचा नाही, घट्टच गोळा आपल्याला इथे मळून तयार करायचा आहे। थोडं अंदाज घेत पाणी घालायचं आणि छान असा घट्ट गोळा मळून तयार करायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीने मस्त बघू शकाल छान असा घट्टसर हा गोळा, जशी आपण पुरीला कणिक मळतो की नाही, अगदी तसाच गोळा इथे मळून मी तयार केलेला आहे। मस्त दिसतोय आणि छान असा मळून घ्यायचा 2 ते 3 मिनिटं। मस्त। तर आता काय करायचं, हा गोळा व्यवस्थित मळून झाला की ह्याचे आपल्याला 2 भाग करायचे आहेत। हे बघा, अशा पद्धतीने ह्याच्यातला आता मी एक गोळा घेते, हातावरती एकसारखा करून घ्यायचा, पोळपाटावरती ठेवायचा आणि वरतून आणि खालतून छान असा तुपाचा हात लावायचा। हे बघा, आणि व्यवस्थित हा गोळा आपल्याला लाटून घ्यायचा आहे। खूप पातळ नाही आणि खूप जाडही नाही, कारण कापण्या जर खूप पातळ कराल तर कडक होतील आणि खूप जाड कराल तर मऊ पडतील। तर त्याच्यामुळे हा मध्यम कन्सिस्टन्सीचं आपल्याला इथे व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे।
अजिबातही इथे गव्हाचं पीठ लावण्याची आवश्यकता पडत नाही. गरज असेल तर साजूक तूपच ह्याला लावा. मस्त ते इथे व्यवस्थित ही पोळी मी लाटून घेतेय. इझिली लाटल्या जाते, काहीही त्रास होत नाही. तर साधारण एवढ्या थिकनेसची बघू शकाल एवढी पोळी मी लाटून घेतलेली आहे. आता सुरीच्या साहाय्याने व्यवस्थित ह्याच्या आपण कापण्या तयार करून घेऊयात. हे बघा अशा पद्धतीने मस्त डायमंड शेपमध्येच कापण्या असतात नेहमी, म्हणून डायमंड शेपमध्येच ह्याला आकार देऊन घ्यायचा अशा पद्धतीने. मस्त. तर बघू शकाल व्यवस्थित इथे मी सर्व कापण्या पाडून घेतलेल्या आहेत. साधारण एवढ्या थिकनेसची कापणी मी तयार करून घेतलेली आहे. आता अशाच पद्धतीने दुसऱ्या गोळ्याची पण पोळी लाटलेली आहे. आता ह्या गोळ्यावरती इथे मी खसखस पेरून घेतेय. तुम्हाला खसखस एका पोळीवर मी खसखस लावलेली नाही, दुसऱ्या पोळीवर खसखस लावलेली आहे. तर खसखस सुटून येऊ नये म्हणून थोडीशी त्याच्यावरून लाटणं फिरवायचं आणि ह्याच्यात सुद्धा आपल्याला कापण्या पाडून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने. मस्त इझिली कापण्या पडतात, काहीच त्रास होत नाही. हे बघा ह्याच्या पण डायमंड शेपमध्ये कापण्या मी तयार करून घेतलेल्या आहेत. काय सुरेख दिसत आहेत बघू शकाल इथे तुम्ही. खसखस तुम्हाला आवडत असेल तर लावा, नाही लावली तरी सुद्धा चालू शकतं, पण खसखस लावल्याने चव खूप छान येते. तर सर्व कापण्या इथे मी तयार करून घेतलेल्या आहेत. बघू शकाल इथे तुम्ही काय सुरेख दिसत आहेत. रंग किती सुंदर आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही. आता तळायला घेऊयात ह्या कापण्या आपण. गॅसवरती साजूक तूप गरम होण्यासाठी ठेवलंय. तर आता यामध्ये एक छोटासा गोळा घालून बघूयात तूप आपलं तापलंय का नाही. मस्त. आता हा गोळा वरती येऊन करपत नाही आहे आणि बुडबुडे येत आहेत, म्हणजेच तूप छान गरम झालेला आहे. हा गोळा काढून घेऊयात आणि एक एक करून कढईत बसतील एवढ्याच कापण्या ह्याच्यामध्ये घालून घेऊयात. आणि कापण्या आपल्याला मीडियम आचेवरच तळून घ्यायच्या आहेत. मंद आचेवर तळायच्या नाहीत, नाही तर कडक होतील. आणि हाय हीटवर तुम्ही तळायला जाल तर त्याचा रंग बदलेल आणि आतून त्या कच्च्या राहतील. त्याच्यामुळे मीडियम आचेवरतीच मस्त अशा सोनेरी रंगावरती ह्या कापण्या तळून घ्यायच्या आहेत. बघू शकाल काय मस्त कलर येतोय आणि छान अशा टमटम फुगतायत बघू शकाल इथे तुम्ही. आहा एकसारखा सोनेरी रंग आलेला आहे. तर ह्या कापण्या आपल्या तळून झालेल्या आहेत आणि काय सुंदर दिसतायत बघू शकाल इथे तुम्ही. जबरदस्त इतका सुंदर सुगंध येतोय. मस्त. आता ह्या कापण्या तळून झालेल्या आहेत. तर आता आपण ह्या कापण्या काढून घेऊयात. तूप संपूर्ण निथळवून घ्यायचं आणि एका अशा पद्धतीच्या जाळीवरती ह्या कापण्या आपण काढून घेऊयात. तुम्ही टिश्यू पेपर वापरला तरी सुद्धा चालू शकतं. अशाच पद्धतीने सर्व कापण्या इथे तळून तयार करतेय. काय सुंदर कलर आलेला आहे बघू शकाल. तर इथे सर्व कापण्या आपल्या तळून झालेल्या आहेत आणि रंग बघू शकाल काय सुरेख आलेला आहे. आणि अतिशय खुसखुशीत ह्या कापण्या इथे बनवून आपल्या तयार झालेल्या आहेत. अतिशय सुंदर दिसत आहेत. एक तुम्हाला मी तोडून देखील दाखवते. तर बघू शकाल अजिबातही कडक झालेली नाही आहे, मस्त अशी खुसखुशीत झालेली आहे. जरूर आषाढ महिन्यामध्ये ह्या कापण्या तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडतील. तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.